तोंडात ठेवताच विरघळणारे हे पेढ्यासारखे दाणेदार रवाळ बिना पाकाचे बेसन लाडू बनवायला खूप सोपे आहे आणि चव एवढी भन्नाट आहे की तुम्हाला लाडू आणि पेढा यामधला फरकच कळणार नाही। अप्रतिम लागतात खायला। मी कितीही सांगितलं तरी तुमचा विश्वास बसणार नाही। त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी एकदा ट्राय करावी लागेल। तसं तर बेसन लाडूचे खूप सारे प्रकार आहेत, म्हणजे दामट्याचे लाडू, पुरी करून लाडू, बेसन भाजून पाकातील लाडू, बिना पाकाचे लाडू। आज आपण बिना पाकाचे एकदम पेढ्यासारखे म्हणजे तोंडात ठेवताच विरघळतील असे बेसन लाडू बघणार आहोत। खूप सोपे आहे बनवायला, थोडीशी मेहनत आहे पण रिझल्ट एकदम परफेक्ट आहे। तुम्ही जर या पद्धतीने बेसन लाडू बनवाल तर मला 100% खात्री आहे तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल, कारण हे लाडू खूप छान होतात। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। लगेच हे बेसन लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया। तर आता लाडू बनवण्यासाठी आपल्याला 4 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। नॉर्मल आपलं बारीकवालं बेसन पीठ घेतलेलं आहे, याऐवजी तुम्ही जाडवालं बेसन पीठ देखील घेऊ शकता लाडूसाठीचं। आता आपल्याला लाडू छान दाणेदार रवाळ होण्यासाठी याची एक एक्स्ट्रा प्रोसेस करायची आहे। यात 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि 1.5 ते 2 चमचे दूध घालायचं आहे। आणि आता हे दोन्हीही म्हणजे दूध आणि तूप आपल्याला या सर्व बेसन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। सुरुवातीला याच्या अशा थोड्याशा गुठळ्या होतात, ते आपल्याला फोडून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर असं दाणेदार रवाळ बेसन पीठ तयार होतं। आता तुम्ही फरक पाहू शकाल, नॉर्मल पीठ पाहू शकाल आणि आपलं हे दाणेदार पीठ पाहू शकाल। आता हे छान एकसारखं बेसन पीठ तयार व्हावं यासाठी आपल्याला हे पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। यामुळे आता छान दाणेदार आणि एकसारखं बेसन पीठ तयार होतं। यात ह्या ज्या गुठळ्या दिसत आहेत ते आपल्याला सर्व फोडून घ्यायचे आहेत हाताने आणि छान एकसारखं बेसन पीठ तयार करून घ्यायचं आहे। सर्व गुठळ्या फोडून मी हे व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि आता छान दाणेदार रवाळ बेसन पीठ तयार झालेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवूयात आणि आपली पुढची प्रोसेस पाहूयात। आता लाडू छान दाणेदार व्हावेत तसेच त्याची टेस्ट हलवाईच्या मिठाईसारखी यावी यासाठी आपल्याला ही बुरा साखर बनवायची आहे। ही साखर आपण नॉर्मल साखरेपासूनच बनवणार आहे। खूप सोपे आहे बनवायला। या बुरा साखरेला तगार असं देखील म्हणतात किंवा डोमरारा असं देखील म्हणतात। लगेच ही कशी बनवायची हे आपण पाहूयात। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि यात आता 4 कप बेसनसाठी 2 कप साखर घालते। या 2 कप साखरेसाठी आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे। साखर आपल्याला पाण्यात व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे आणि सर्वात अगोदर ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवायची आहे। साखर आपली बऱ्यापैकी विरघळत आलेली आहे। छोटे दाणे अजून आहेत यात, तर गॅसची फ्लेम मी वाढवते आणि साखर व्यवस्थित विरघळवून घेते। साखर आता अशी व्यवस्थित विरघळली, पाक जर खराब वाटत असेल तर या स्टेजला असा फेस यायला लागला की थोडंसं दूध घालायचं आहे आणि जर खराब फेस वरती येतो तो काढून टाकायचा आहे। त्यामुळे छान पांढरी शुभ्र बुरा साखर तयार होते। आता यातली सर्व साखर विरघळली की आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, जोवर कडेने साखर जमा व्हायला सुरुवात होत नाही तोवर। तसेच कढई रिकामी सोडायची नाही आहे, नाहीतर एकाच जागी साखर जमा होईल। त्यामुळे याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। एकदा का साखर विरघळली की बुरा साखर तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटात बुरा साखर तयार होते। फक्त आपल्याला कढईच्या साईडला जे मिश्रण चिकटलेलं असतं ते आपल्याला पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे मग सगळी साखर कढईच्या साईडला जमा होणार नाही। याला असं 3-4 मिनिट छान उकळवून घेतलं की तुम्ही पाहू शकाल साईडने आता साखर जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि फेसाचं प्रमाण देखील जास्त वाढले, म्हणजे खाली अजिबात पाक दिसत नाही आहे। तेव्हा आता आपल्याला फक्त अर्धा ते 1 मिनिट हा पाक व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। याला आता कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। कढई बिलकुल अजिबात रिकामी सोडायची नाही आहे। कंटिन्युअसली असं हलवून घेतल्याच्या नंतर सगळा फेस असा गायब होतो आणि थोडंसं आपल्याला पाकात असे साखरेचे दाणे दिसतात, तुम्ही पाहू शकाल। आता तुम्हाला असं वाटेल की हे तर पातळ आहे, आपली साखर जमा तर झालीच नाही आहे, तर अजिबात घाबरायचं नाही आहे। जसं हे मिश्रण थंड होत जातं तशी बुरा साखर तयार होत जाते आणि कोरडी होत जाते। फक्त आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाहीतर एका जागी सर्व साखर जमा होईल। मगाशीपेक्षा मिश्रण आता घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल। आणि गॅस बंदच ठेवायचा आहे बरं, मी पुन्हा सांगेल, बंद गॅसवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे। मिश्रण थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आता असा याचा गोळा जमा झाला आहे। आता हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि याला असं मोकळं करून घ्यायचं आहे, म्हणजे छान मोकळी दाणेदार साखर तयार होईल।
हे मिश्रण अजून थंड झालेलं नाही आहे, थोडंसं कोमटच आहे. कोमट असेपर्यंतच ही अशी साखर तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल. आता छान दाणेदार आणि पांढरी शुभ्र साखर तयार झालेली आहे. पण यात अजून छोट्या छोट्या गुठळ्या आहेत. तर आपल्याला एकसारखी साखर बनवण्यासाठी ही साखर आता आपल्याला चाळून घ्यायची आहे. पुरणाच्या चाळणीने आपल्याला ही साखर चाळून घ्यायची आहे, म्हणजे छान दाणेदार रवाळ साखर तयार होते. आता साखर चाळून घेतल्याच्या नंतर यावरती ज्या अशा छोट्या छोट्या गुठळ्या दिसत आहेत त्या हाताने फोडायला जमत नाही, हाताने त्रासदायक जातात फोडायला. तर आता आपल्याला ह्या ग्लासने फोडून घ्यायच्या आहेत किंवा मिक्सरमध्ये बारीक करून त्यानंतर ह्या चाळून घ्यायच्या आहे. ग्लासने आता आपण जसं पुरण वाटतोय तसं देखील तुम्ही याला असं फोडून घेऊ शकता आणि त्यानंतर साखर चाळून घेऊ शकता. मी देखील ग्लासनेच फोडून घेतलेले आहेत या आणि आता हे चाळून घेते. सर्व गुठळ्या मी फोडून चाळून घेतलेले आहे. आता आपली पांढरी शुभ्र रवाळ दाणेदार बुरा साखर तयार आहे. या बुरा साखरेमुळे लाडूला एवढी जबरदस्त टेस्ट येते ना, खरंच तुम्ही एकदा बनवून पहा, खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला. आता लाडूसाठी आपली बुरा साखर तयार आहे. आता आपण बेसन भाजून घेऊयात. बेसन भाजण्यासाठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे मी आणि त्यात पूर्ण पाऊण कप तूप घातलेलं आहे. आता तूप वितळलं की लगेच आपल्याला त्यात संपूर्ण बेसन घालायचं आहे आणि आता हे बेसन आपल्याला तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकदम लो फ्लेमवरती हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजताना घाई गडबड अजिबात करायची नाही, एवढीच मेहनत आपल्याला हे लाडू बनवताना आहे. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण बेसन आपल्याला एकदम लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे. आता बेसन तुपात व्यवस्थित मिक्स करून घेतलं की सुरुवातीला अशा गुठळ्या होतात, तुम्ही पाहू शकाल. पण जसं जसं आपण हे बेसन भाजत जातो तसं मग हे ओलसर होत जातं आणि यातून तूप रिलीज व्हायला सुरुवात होते. कपाला लागलेलं सर्व तूप यात मी घातलेलं आहे, म्हणजे आपलं तूप वाया जाणार नाही. सुरुवातीला आपण जे 2 चमचे तूप काढलेलं होतं ते परत आपल्याला त्यात ॲड करायचं आहे आणि असं टोटल पाऊण कप प्लस 2 चमचे तूप आपल्याला यात घालायचं आहे. अजून 1-2 चमचे तूप तुम्ही यात घालू शकता. आता हे बेसन आपल्याला चांगलं 10 ते 12 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याची काय कंडिशन आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवेलच. मगाशी मोठे मोठे गोळे दिसत होते, आता तुम्ही पाहू शकाल बेसन थोडंसं ओलसर झालं आहे आणि यात असे छोटे छोटे गोळे तयार झालेले आहेत. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर 15 मिनिट झालेले आहे आणि 15 मिनिटानंतर बेसन या कंडिशनमध्ये येतं. यात सुरुवातीला जे मोठे मोठे गोळे दिसत होते ते आता एकदम बारीक बारीक कण तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकाल. हे बेसन आता आपलं अर्ध भाजलेलं आहे, पूर्णपणे भाजलेलं नाही आहे. याला आता आपल्याला अजून भाजण्याची गरज आहे. परत आपल्याला हे लो फ्लेमवरती भाजायचं आहे. पुढे याची काय कंडिशन आहे हे मी तुम्हाला दाखवेलच. बेसन मी आता लो फ्लेमवरती परत 9 मिनिट व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि यातून आता तूप रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. हे पूर्ण ओलसर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. पण यातून असं आपल्याला पाहिजे तसा खमंग वास येत नाही आहे, त्यामुळे परत आपण 4 ते 5 मिनिट याला भाजून घेऊयात. बेसन अजून 4 मिनिट भाजून घेतल्याच्या नंतर या कंडिशनमध्ये आलेलं आहे आणि यातून आता तूप रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी मगाशीपेक्षा जास्त बेसन पूर्णपणे ओलसर झालेलं आहे. स्पॅच्युलावरती तुम्ही पाहू शकाल असं पातळ मिश्रण दिसते. तसेच साईडने देखील तुम्ही पाहू शकाल यातून तूप रिलीज झालेलं आहे. हे आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. मला यात थोडंसं अजून तूप घालावं असं वाटते, म्हणून मी अजून 1 चमचा तूप घालते यात. पण यात तूप घालायची गरज नाही, तुमच्याकडे तूप नसेलच एक्स्ट्रा तर नाही घातलं तरी चालेल. तुपात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन आपलं छान खमंग खरपूस भाजलेलं आहे आणि याला छान रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे. कलरही छान सुरेख आलेला आहे, जास्त जाळायचं नाही आपल्याला बेसन. आता याला अजून छान रवाळ टेक्स्चर येण्यासाठी तसेच लाडू टाळूला चिटकू नये यासाठी आपल्याला नॉर्मल पाणी थोडंसं यावरती शिंपडायचं आहे आणि बेसन असं व्यवस्थित लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे बेसन असं छान फसफसून वरती येतं, हलकं होतं आणि छान रवाळ देखील होतं. त्यामुळे ही एक टिप्स बेसन लाडू बनवताना नक्की फॉलो करायची आहे. बेसनाला आता छान रवाळ दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे. परत या प्रोसेसमध्ये आपले 5 मिनटं गेलेले आहे, म्हणजे टोटल बेसन भाजताना आपल्याला 30 ते 35 मिनिट आरामात लागतात. एकदम लो फ्लेमवरती ही सर्व प्रोसेस करण्याला मला 35 मिनिट लागलेले आहे. तुम्हाला 5-10 मिनिट इकडे तिकडे होऊ शकता, कारण गॅसची फ्लेम किती आहे आणि बेसन किती भाजताय यावर देखील डिपेंड आहे. कारण जास्त बेसन असेल तर जास्त वेळ लागतो भाजायला.
आता बेसन आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. लगेच गॅस बंद करते मी आणि हे बेसन एका ताटात काढून घेते. आता हे भाजलेले बेसन आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेली बुरा साखर यात घालायची आहे. बेसन आपलं कोमट झालेलं आहे. यात मी आता थोडीशी इलायची पावडर घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. बेसन आपल्याला पूर्णपणे थंडही करायचं नाही आहे आणि जास्त गरम यात देखील साखर ॲड करायची नाही आहे. कोमट झालं की आपल्याला आपण तयार केलेली बुरा साखर यात घालायची आहे. 4 कप बेसनसाठी 2 कप आपली बुरा साखर एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे सर्व साखर यात आपल्याला घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पण जर तुम्हाला लाडू जास्त गोड नको असेल तर तुम्ही थोडी थोडी साखर यात घालू शकता. चव चाखून बघू शकता आणि त्यानंतर साखर यात ॲड करू शकता. मी सर्व साखर ॲड केलेली आहे. हे आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते. थोडंसं हाताने असं रगडवून चोळून घेते आहे, म्हणजे लाडू वळायला सोपं जातं. आणि हे आता असं व्यवस्थित मिक्स झालं की लगेच आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहे. लाडू तुम्ही डायरेक्ट मिश्रण हातात घेऊन देखील लाडू वळून घेऊ शकता किंवा एकसारखे लाडू बनवायचे असेल तर एखाद्या वाटीने मिश्रण मोजून घेऊन त्यानंतर त्याचे लाडू वळून घेऊ शकता. किती सहज लाडू वळले जात आहे तुम्ही पाहू शकाल. अजिबात रेलत नाही आहे, अजिबात असे कडक देखील होत नाही. एकदम छान पेड्यासारखे लाडू तयार होत आहे. परत दुसरा लाडू बनवताना आपल्याला मिश्रण थोडंसं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताची उष्णता त्याला लागते आणि लाडू वळायला सोपं जातं. दुसराही लाडू आपल्याला तसंच वळवून घ्यायचा आहे. हाताने याला अगोदर थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू तुटत नाहीत, फुटत नाहीत. आणि असं थोडंसं दाबून घेतलं की आपल्याला त्याला गोल आकार द्यायचा आहे दोन्ही हाताच्या तळव्याच्या मदतीने. आणि त्यानंतर लाडू असा हातावरती खेळवायचा आहे, म्हणजे छान गोल लाडू तयार होतो. आता हा आपला शेवटचा लाडू आहे, म्हणजे शेवटचं मिश्रण आहे. तरी देखील किती छान सॉफ्ट लाडू तयार होतो तुम्ही पाहू शकाल. अजिबात वळायला प्रॉब्लेम येत नाही, कारण परफेक्ट रेसिपी आहे, परफेक्ट मेजरमेंट आहे. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी लाडू बनवायला गेलात तरी अजिबात फसणार नाही. सर्व लाडू बनवून तयार झालेले आहे आणि किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल. रंगही खूप छान सुरेख आलेला आहे, टेक्स्चरही छान दाणेदार आलेलं आहे. तसेच अजिबात रेललेलेही नाही आहे आणि अजिबात कडकही झालेलं नाही आहे. खूप छान लाडू तयार झालेला आहे. एक मी तुम्हाला आता तोडून देखील दाखवते. किती सहज तुटत आहे तुम्ही पाहू शकाल. आणि चव एवढी भन्नाट आहे की ज्यांना बेसन लाडू आवडत नाही ते देखील खूप आवडीने खातील. तर या दिवाळीत हे लाडू नक्की बनवून पहा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील. आणि जाता जाता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन दिवाळी फराळची रेसिपी घेऊन. बाय बाय.